नाईर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फक्त सचिन नाईर शिवसेनेसोबत जातात का की सचिन नाईरांसोबत ठाकरेंचे आणखी किती आमदार सोबत जातात शिंदेंसोबत, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा चर्चेला जाऊ शकतो का, काय घडू शकतं पुढच्या येत्या काळामध्ये, हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला। सचिन नाईर जे अतिशय निष्ठावंत ठाकरेंचे सैनिक मानले जातात। आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सुद्धा सचिन नाईरांचा अर्ज दाखल करण्यासाठी तिथे आहेत। त्यामुळे चित्र अखेर आपल्याला या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय की सचिन नाईर हे शिवसेनेमध्ये गेल्या जमाय। सचिन नाईर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली असल्याचं आता अखेर स्पष्ट होतंय। या व्हिडिओमधून तरी आता सध्या तसंच दिसतंय, कारण अधिकृतपणे अजून ठाकरे गटाकडून या सगळ्या बाबींवरती लक्ष ठेवण्यात आलेलं नाहीये। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची साथ ही सचिन नाईरांनी सोडलेली आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, या व्हिडिओमधून तरी स्पष्ट दिसतंय की सचिन नाईरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, कारण दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हा अर्ज दाखल करण्यासाठी तिथे आहेत। नेमकं काय घडतंय सध्या तिथे? खरंच अधिकृतपणे यांनी सचिन नाईरांनी ठाकरेंची साथ सोडली आहे का? सिद्धेश, खरं तर अजून एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते देखील आहेत, ते आता सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सचिव यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत आणि तिकडचा व्हिडिओ जो आहे तो सध्या आता समोर आलेला दिसून येत आहे। अशामध्ये आता महायुती सरकारमध्ये महायुतीने जे आहे शिवसेना पक्षासाठी ही जागा सोडली होती, हे पद सोडलं होतं, पण मात्र या पदासाठी एकनाथ शिंदे यांनी आता सर्वात मोठी खेळी करून जे ठाकरेंचे एकदम निष्ठावंत आमदार होते आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते, जे एकदम अनुभवी आहेत, ज्यांचा अनुभव देखील चांगला आहे आणि कुठेतरी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी अजूनपर्यंत काही नाही अशी चर्चा जी सुरू होती ती आता खोडून निघालेली आहे। कारण की मुंबईमधून शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या एका आमदारासाठी आता उपसभापती पद हे आता जात आहे। सचिन अहिर खरं तर हे मुंबईमधून आमदार आहेत आणि कुठेतरी हा पक्षप्रवेश जो आहे तो आता नेमका कधी होतो, की हा पक्षप्रवेश झालेला आहे, अशी अनेक उत्तरे जे आहेत ते आता समोर येणं बाकी आहे। अशामध्ये सचिन अहिर यांच्या गळ्यात ही उपसभापती पदाची माळ पडलेली आहे। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा गरज आहे, निधीची कमतरता आहे, असे अनेक कारणं सांगून जे आहेत आता माध्यमांसमोर येतील। पण मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना पक्षातील प्रत्येक माणूस जो आहे तो दिसून येत आहे, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार तो सोडताना दिसून येत आहे। अशामध्येच कुठेतरी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या नावाचा विचार केला असेल त्यावेळेस त्यांनी महायुती समन्वय समिती आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत देखील हा त्यांचा जो निर्णय आहे तो पोहोचवला असणार आणि त्याच दरम्यान कुठेतरी तिकडनं हिरवा कंदील सचिन अहिर यांच्या नावासाठी आल्यानंतरच हा